जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात विधानसभा निवडणुकांपासून राजकीय वातावरण तापले। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी येथील जाहीर सभेत आमदार अमोल खताळांचं तोंड भरून कौतुक केलं होतं। मात्र त्याच संगमनेरचे शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर आता हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या घटनेनं शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून कडक पोलीस बंदोबस्तात तैनात आहे। हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे। दरम्यान शहरात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर एका सार्वजनिक कार्यक्रमात हल्ला करण्यात आला। सर्वांसमक्ष त्यांच्या कानशिलात लगावण्यात आल्यानं शिवसेना गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। शहरातील एका सार्वजनिक कार्यक्रमात हा हल्ला झाल्याची माहिती असून हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात आहेत। हल्ल्यानंतर आमदार खताळ यांचे समर्थक आक्रमक झालेत, तर अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवत पोलिसांनी तात्काळ आरोपीच्या मागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचे आदेश दिलेत। तसंच राजकीय भाष्य करत काही लोकांना ठोकशाही मान्य असेल तर महायुतीचे कार्यकर्ते त्याच भाषेत उत्तर देतील अशा शब्दात इशाराही दिलाय।